नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजसुद्धा आपण अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे रक्तवाढीसाठी कोणते घरगुती उपाय करावेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, आजच्या धावपळीच्या आणि धक्काधक्कीच्या युगात अनेकांना स्वतःकडे म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि मग एखादा आजार झाला की तो बरा कसा करायचा याच्यामागे आपण लागतो। खाणेपिणे म्हणजे आहाराकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे। रक्त कमी होणे म्हणजे ॲनिमियासारखा आजार मागे लागला की अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते। रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते आणि थकवा, अशक्तपणा, श्वास लागणे तसेच शरीरात सतत उष्णता निर्माण होणे अशी लक्षणे दिसून येतात। शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राहण्यासाठी तुम्ही आहार कोणता आणि कसा घेता हे फार महत्त्वाचे आहे। साधारणतः पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण 138 ते 172 ग्रॅम प्रति लिटर, तर महिलांमध्ये 121 ते 151 ग्रॅम प्रति लिटर इतके असायला पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते। रक्त कमी झाल्यास ॲनिमियासारखा आजार होऊ शकतो। त्यासाठी वेळीच दखल घेऊन आहार आणि खाण्यापिण्याच्या ज्या सवयी असतात त्या बदलल्या पाहिजे। रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय करूनसुद्धा अनेक वेळा फरक पडत नाही। आयुर्वेदानुसार 7 धातू असतात आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचा रस हा धातू असतो। कारण आपण जेव्हा जेवण करतो, खातो, तेव्हा रस निर्माण होतो आणि त्यातूनच पुढे रक्त निर्मिती होत असते। शरीरामध्ये योग्य ते जीवनसत्व न गेल्याने रक्त वाढत नाही। त्यामुळे आज आपण रक्तवाढीसाठी घरगुती उपाय कोणते करावे हे बघणार आहोत। सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज सकाळी मोड आलेले कडधान्य खाल्ली पाहिजे। रक्तवाढीसाठी लोह, व्हिटॅमिन सी आवश्यक असते, त्यामुळे काय खावे हे महत्त्वाचे असते। रक्तवाढीसाठी अनेक साधे सोपे घरगुती उपाय आहेत। बीट असेल, सफरचंद, डाळिंब हे खाल्ले पाहिजे किंवा त्याचा ज्यूस घेतला तरी रक्तवाढीसाठी उपयुक्त ठरते। गूळ, शेंगदाणे, तीळ दुधात भिजवून खजूर किंवा यामुळे सुद्धा रक्त वाढते। तसेच यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते। हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजे। आहारामध्ये पालक, मेथी, मसूर, बाजरी असेल तर रक्तवाढीसाठी हे उपयुक्त असते। तिळाचे लाडू, सुके अंजीर सुद्धा रक्तवाढीसाठी उपयुक्त असते। शेवग्याची पावडर म्हणजे मोरिंगा पावडर म्हणतो किंवा शेवग्याची पाने जरी खाल्ली ही सुद्धा रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे, कारण त्या पानांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते। टोमॅटोमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे टोमॅटो हा स्वयंपाकामध्ये आहारामध्ये असला पाहिजे। टोमॅटोचे सेवन केल्यास रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे। रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राहिले नाही तर रक्तक्षयासारखे आजारसुद्धा होऊ शकतात। ज्यांना रक्ताची कमतरता आहे म्हणजे रक्त ज्यांचे कमी असेल त्यांनी चहा कॉफीचे जे प्रमाण आहे ते कमी करावे। त्याऐवजी गवती चहा किंवा दालचिनी टाकून तयार केलेला चहा घ्यायला पाहिजे। रक्ताचे प्रमाण कमी असणाऱ्या व्यक्तींनी, विशेषतः महिलांनी, जास्त उपवास करणे टाळले पाहिजे। नैसर्गिकरित्या रक्तवाढीसाठी रोजचा व्यायाम आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे। लोहयुक्त किंवा व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे। थंड पाण्याने आंघोळ करावी आणि उपवास करणे कमी करावे। घरगुती उपायांकडे व्यवस्थित लक्ष दिले तर रक्तवाढीसाठीच्या गोळ्या, औषधे घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही। तर मंडळी, तुमच्याही लक्षात आले असेल की आपल्या आहाराकडे किंवा म्हणजे आपण लक्ष दिले पाहिजे। लोह आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाल्ले पाहिजे जेणेकरून ॲनिमियासारख्या आजारापासून दूर राहता येते। अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।